नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सरळ निर्मळ शुद्ध भावनेने केलेली देवपूजा सुद्धा एक अतिशय सुंदर मेडिटेशन ठरू शकतं. आणि हे मेडिटेशन आपल्याला दिवसभरासाठीची ऊर्जा देणारं असतं. मंजुषा काळे ओक यांनी देवपूजा एक मेडिटेशन या सदराखाली एक पोस्ट शेअर केली. तीच ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर. पूर्वी देवांची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणी न घेणारी लोकं होती. त्यांची आठवण झाली. मग विचार करता करता असं वाटलं की किती सुंदर पद्धत आहे ना आपल्यामध्ये रोजच्या देवपूजेची. माझ्या डोळ्यासमोर पूर्वीचं एक छान चित्र उभं राहिलं. भल्या पहाटेच उठून सर्व स्त्रिया घरातलं दळण, स्वयंपाकघरातली कामं, पाणी भरणं, लहान मुलांकडे लक्ष देणं वगैरे कामात मग्न असताना पुरुष मंडळी बाहेरच्या अंगणाची सफाई, चूल पेटवणं, बागेला पाणी देणं, गोठा सफाई करणं, धारा काढणं या कामामध्ये गर्क. सकाळची सर्व आन्हिकं उरकून शुचिर्भूत होऊन घरातले यजमान पूजेसाठी फुलं काढायला बागेत जातात. उगवतीची कोवळी किरणं अंगावर घेत अनवाणी पायांनी रंगबेरंगी फुलांची शोभा निरखत, पाना फुलांशी हितगुज करत, निसर्गाचं अप्रूप मनात साठवत, मनाला आल्हाददायक करणारा हा एक आनंददायी आणि आरोग्यदायी सुद्धा एक सुंदर अनुभव. फुलं घेऊन देवघरात आल्यावर सगळे देव स्वच्छ घासलेल्या ताम्हणात काढून देवघराची स्वच्छता, देवांची ऊन पाण्यानं आंघोळ, त्यांना लहान बाळांच्याच ममतेनं, कोमलतेनं आणि भक्तीनं स्वच्छ करून परत जागच्या जागी स्थानापन्न करतात. एकतानतेनं सहाणेवर चंदनाचं मऊ मुलायम सुगंधी गंध उगाळतात. तुम्हाला तुमच्या चिंता, क्लेश, दुःख, दैन्य सारं सारं काही विसरायला लावणारा हा अनुभव. खऱ्या भक्तिभावनेत तल्लीन होऊन पूजा करताना तो आहे माझ्या पाठीशी, हेही दिवस जातील. तो समर्थ आहे, मी कशाला उगीच काळजी करू आणि कशाला त्याच्याकडे मागू, असा सार्थ विश्वास मनात जागत असतो. चंदनाच्या गंधाचा मऊ स्पर्श, फुलांचे देखणे रंग आणि प्रकार, धुपाचा सुगंध, तेजाळलेले दिवे, वाहिली जाणारी अक्षत, दाखवला जाणारा नैवेद्य, जणू टप्प्याटप्प्यानं रंगत जाणारी मैफिलच. ही पूजा पूर्ण केल्यानंतर ते सजलेलं, तेजाळलेलं, सुगंधित देवघराचं रूप डोळे भरवून मनात साठवून डोळे मिटावेत आणि असा सुंदर दिवस दाखवल्याबद्दल त्या ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. अशी ही सागरसंगीत पूजा म्हणजे रस, रंग, गंध, स्पर्श या सगळ्या इंद्रियांद्वारे केली जाणारी एक साधनाच जणू. यात नादही येतोच की. तुमचं मन जराही भटकू नये आणि ईश्वरावर अढळ निष्ठा ठेवून समर्पित व्हायला मदत म्हणून धीर गंभीरपणे म्हटली जाणारी स्तोत्र. खरोखरच आपल्याला या सर्व नकारात्मक भावना विसरायला लावणारी असते देवपूजा. सकारात्मक भाव जागवून सात्विक बनवणारी असते. आपल्याला जास्त प्रेमळ, करुणामय आणि क्षमाशील बनवून आत्मविश्वास प्रदान करणारी असते. मी तुझ्या पाठीशी आहे, सगळं काही उत्तमच होईल असा भक्कम विश्वास देऊ करणारी असते. हळूहळू तुमच्यातला अहम पण विसरायला लावणारी अशी ही रोजची देवपूजा. ही बहुधा प्रत्येकानं स्वतंत्रपणे आपापली करणं अपेक्षित असेल का? यावेळेस अंतर्मुख होऊन, मौन राखून रोज परमेश्वराशी अद्वैत साधण्याचा प्रयत्न असेल का? यात अमुक फुलं आहेत किंवा नाहीत म्हणून, चंदनाचं गंध हवं तसं किंवा हवं तितकं नाही म्हणून, मनासारखा नैवेद्य नाही म्हणून जर आपल्याला राग येत असेल किंवा पूजा करताना तल्लीनतेनं न करता मनात बाकीचे विचार आणि इतरत्र लक्ष असेल, तर मंडळी या आपल्या पूजेचा उपयोग होईल का? खरं तर पूजा ही कुणा बाहेरच्या देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी नाहीच आहे मुळी, तर स्वतःमधल्या ईश्वराची अनुभूती घेण्याचा तो प्रवास आहे. स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठी आहे. दिवसाची सकारात्मकतेनं, ऊर्जेनं आणि उत्साहाने सुरुवात करण्याचा तो एक सहज, सोपा आणि सुंदर मार्ग आहे. हो ना?
तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.